श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानना वैश्वानरा अज्ञानत मच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परमात्परा भक्ता खरा सदयतो. गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्यासे पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र करावा श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरिते पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त या त्यांचे. तेव्ही किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोत्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन. ही वटपोरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी ऐसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीं ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मनासी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपती सकळजणी त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देती नृपती सेवक दिले सांगती. जावया अक्कलकोट प्रती आज्ञा दिली तात्यांते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळोपाधिक सेवे करी निस्सीम.
ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवुनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करिताते. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसाल दाने याचक धनी तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठोनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवान सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रवेन सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयामी आनंद व्रती बैसले. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागोन काय दिले. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावना होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.